आहे ना. दगडा पैसे बादलीची मागे नागे खाल्ले का नाही काहीतरी. हा बरोबर. बघा उन्हाळ्यामुळं साप शिकारीच्या शोधात घेतात आणि शिकार करून निवांत आपल्या घराची पार्किंग असू द्या किंवा जिथे जागा मिळेल तिथे थंडायला लपणार. असेच हे नागोबा आलेले तिथे. हा मोठा आहे पण काढले महिना आता. तर बघा हालचाल बघून थोडी जरी त्याला काही चाहूल जाणवली की लगेच त्याने काय केलंय, मोठा असा फणा उभारलाय. नाग हा साप असा आहे की फणा काढू शकतो. निसर्गामध्ये अनेक प्रकारचे साप आहेत पण त्याच्यामध्ये नागोबा हा मात्र असा आहे की सुंदर फणा काढू शकतो. आता याला पॅक करून घेते मी. तुम्ही पण काळजी घ्या. तुमच्या आजूबाजूला पार्किंग एरिया असेल. आता इथे ठीक आहे, इथे खूप सारं काम चालू आहे त्याच्यामुळे अडचण असणं म्हणजे ते तर साहजिक आहे कारण काम चालू आहे. पण तुमच्या घराच्या आजूबाजूला खाली जिना असेल, असा पार्किंग एरिया असेल तर आडगळ ठेवू नका. ठीक आहे, याला आपण पॅक करूयात. खाल्ले त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा त्रास त्याला द्यायचा नाहीये. मी इथेच बॅग सेट करणार आणि हात न लावता त्याला पकडणार आहे. बघा जा बाबा त्यांच्याकडे जाऊन बस. ऐकणार आहे आता तर माझं. चल ठीक आहे. काय आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामुळे आपल्याला कुठे ऊन सहन होतं, त्यांनाही नाही होत अजिबात सहन. बिलकुल नाही होत सहन. मरतात साप उन्हामध्ये. त्यामध्ये काय करतात, जिथे असं थंड जागा जास्त असेल ना तिथे जाऊन ते बसतात. हा श्वास घेतोय. अशा पद्धतीचा इथे ट्रॅप लावून घेतलाय मी. जसं की तुम्हाला म्हटलं हात न लावता पकडण्याचा प्रयत्न करूयात कारण त्यांनी खाल्लंय. आता ते त्याच्या मनावर आहे. अरे स्टिक टच झाली आणि लगेच जास्त चले बाबा. हा थांब, स्टिकला नको मारू. काय त्याला असं शेपटीला वर नाही पकडलं. शेपटी जर असं वर पकडलं असतं ना खाल्लेलं काढू शकलं असतं. खाल्लेलं ओळखतात ते, त्यामुळे त्याला हात नाही लावला. बेडूक खाल्लाय त्याने. मी सांगते तुम्हाला काय खाल्लं त्याने. बेडूक खाल्लाय त्याने.